हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समर सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आज आपण हायड्रोकार्बन्सचं लेक्चर सेकंड बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये काही रिॲक्शन्स पण आहेत, त्यामुळे मी तुम्हाला थेरी नोट्स बरोबरच बोर्डवर सुद्धा एक्सप्लेनेशन देणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर याआधी आपण अल्केन्स तर त्याचं काही डेफिनेशन्स वगैरे पाहिले आणि हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन आपण घेतलं आहे. त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर आज आपल्याला कन्फर्मेशन्स इन अल्केन्स पाहायचं आहे. The phenomenon of existence of conformation is a type of stereoisomerism. In conformational isomerism, the conformations interconvert by rotation about carbon-carbon single bond. तर कन्फर्मेशन आयसोमर्स हे स्टेरिओ आयसोमरचाच एक टाईप आहे. ह्यामध्ये हा जो आयसोमर आहे तो कशामुळे होतोय तर इंटरकन्वर्टेड बाय रोटेशन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो इंटर कन्वर्ट होऊ शकतो, त्याचं रोटेशन होऊ शकतो सिंगल बॉन्डचं. तर ह्या सिंगल बॉन्डचं रोटेशन पॉसिबल आहे आणि ह्या प्रकारच्या आयसोमर्सला कन्फॉर्मेशन आयसोमर्स म्हणतात. द रिझल्टिंग अरेंजमेंट्स ऑफ द ॲटम्स इन स्पेस अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड ॲज कन्फर्मेशन. द रिझल्टिंग अरेंजमेंट जी पण आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड रोटेट केल्यानंतर जी काय अरेंजमेंट त्या स्पेसमध्ये आपल्याला मिळत असते त्यालाच आपण कन्फर्मेशन्स आयसोमर असं बोलतात. इननंबरेबल कन्फर्मेशन्स रिझल्ट्स ऑन कम्प्लीट रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड थ्रू 360 डिग्री. आपण मोजू शकत नाही अशा आपण रोटेशन करू शकतो आणि नंबर ऑफ कन्फर्मेशन्स आपल्याला तिथे मिळू शकतात पूर्णपणे 360 डिग्री रोटेट करताना. आउट ऑफ इन्फायनाइट कन्फर्मेशन्स ऑफ इथेन मॉलिक्यूल 2 आर एक्स्ट्रीम अँड कॉल्ड स्टॅगर्ड अँड इक्लिप्स कन्फर्मेशन. आपल्याला इथिन मॉलिक्यूल एक्सप्लेन करायचं आहे तर आपल्याला 2 कन्फर्मेशन्स मिळतात, स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कन्फर्मेशन. दे आर रिप्रेझेंटेड बाय सॉहर्स फॉर्म्युला अँड न्यूमन प्रोजेक्शन. आणि इथेनचे जे कन्फर्मेशन्स आहेत ते आपण सॉहर्स आणि न्यूमन प्रोजेक्शनने बघू शकतो. तर ह्या पद्धतीने बघा, हा इक्लिप्स कन्फर्मेशन आहे, हा स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे आणि न्यूमन प्रोजेक्शन या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. याला सॉहर्स प्रोजेक्शन म्हणतात आणि हे न्यूमन प्रोजेक्शन आहे. सॉहर्स प्रोजेक्शन आपण या पद्धतीने लिहित असतो. एक स्लॅन्टिंग असा आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दाखवायचा आहे, फ्रंट कार्बन आणि हा रेअरर कार्बन, फ्रंट कार्बन रेअरर कार्बन. जसं आता बघा, हा जो मागचा कार्बन आहे तो कीप सेम. फ्रंट कार्बन आपण जर रोटेट केला या पद्धतीने तर आपल्याला लगेच ही अरेंजमेंट अशी दिसेल. मग इक्लिप्स टू स्टॅगर्ड होऊ शकतं. पुन्हा आपण रोटेट केलं तर पुन्हा स्टॅगर्ड टू इक्लिप्स होऊ शकतं. मग हेच जर आपण फ्रंटने बघितलं तर हा कार्बन आपल्याला दिसेल आणि त्याच्या साईडचे जे दुसरे तो कार्बनने दिसणार पण ते हायड्रोजन्स आपल्याला दिसू शकतात. तर अशा प्रकारच्या प्रोजेक्शनला न्यूमन प्रोजेक्शन म्हणतात. आणि ज्यावेळेस हे आपण बघणार ते बघा, ह्या 2 हायड्रोजन्सच्या मध्ये हा तिसरा हायड्रोजन, हे बघा त्या पद्धतीने तर आपल्याला हे दिसेल. तर 2 मध्ये एक तिसरा हायड्रोजन, 2 मध्ये एक तिसरा हायड्रोजन जो मागचा असेल तो आपल्याला इथे प्रत्येक वेळेस दिसणार. त्या पद्धतीने स्टॅगर्ड फॉर्म असतं. हेच तुम्हाला मी बोर्डवर एक्सप्लेन करून दाखवतो. बघा, तर कन्फर्मेशन्स बघतोय आपण. तर कन्फर्मेशन ऑफ अल्केन्स आपण लिहिताना सॉहर्स प्रोजेक्शन आणि न्यूमन प्रोजेक्शन या 2 फॉर्ममध्ये लिहित असतो. आता बघा, सॉहर्स प्रोजेक्शन एक या पद्धतीने डायगोनल लाईन्स आपण ड्रॉ करायचे असतात आणि हे 2 कार्बन रिप्रेझेंट करतात. एक फ्रंट कार्बन आणि एक रेअरर म्हणजे बॅक कार्बन. हा बघा, हा फ्रंट कार्बन आणि हा बॅक कार्बन. इथेनचं आपण एक्झाम्पल घेतोय तर इथेनमध्ये आपल्याला या फॉर्ममध्ये दिसतो. हा सुद्धा इथेनच आहे. ओके, या दोघांमध्ये फरक काय?
तर हे मी तुम्हाला मॉडेलने दाखवतो. तर बघा हे एक मॉडेल आहे. तर हे रिप्रेझेंट करते हेच बघा, हा तो सिंगल बॉन्ड जो स्लँटिंगला दाखवतो आपण, आणि हे 3 हायड्रोजन्स. ओके, ज्यावेळेस आपण हा बघतोय बघा, हा फ्रंटला आहे, हा पण वरती फ्रंटला आहे. तर या पद्धतीने हे 2 हायड्रोजन्स या साईडने. ओके, इथे सुद्धा. आता आपण काय करायचं आहे की हा जो कार्बन आहे, कन्फर्मेशन आयसोमर्स का तयार होत आहेत? तर कन्फर्मेशन आयसोमर्स या सिंगल बॉन्डमुळे तयार होत आहेत, कारण की आपण याला रोटेट करू शकतो. या पद्धतीने रोटेट करता येतं. आणि जिथे या रोटेशनमुळे आयसोमर्स तयार होत आहेत त्यांना आपण कन्फर्मेशन आयसोमर बोलतो आहे. तर मग काय केलं की इथे या पद्धतीने आपण दाखवतो. तर हा जो लास्ट कार्बन आहे तो ॲज इट इज ठेवू आणि याला रोटेट केलं. याला रोटेट केल्यानंतर तो आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दिसतो आहे बघा. हे 2 वरती आले, हा खाली आला, आणि हा ॲज इट इज. त्या पद्धतीने म्हणजे रोटेशन्स केल्यावर आपल्याला यांच्यामध्ये स्पेसमध्ये काही डिफरन्स आढळून येतो, आणि यालाच आपण कन्फर्मेशनल आयसोमर्स म्हणतो. आता न्यूमन प्रोजेक्शन कसं काढलं आहे हे ज्यावेळेस आपण असं शो करतो आहे, ज्यावेळेस मी फ्रंटला दाखवेल, असं दाखवेल, तर आपल्याला हे बघा, हे समोरचे जे 3 कार्बन आहेत ते आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. मागचा कार्बन नाही दिसणार, म्हणून आपण हा जो सर्कल शो करतो आहे हा रिप्रेझेंट करतो आहे फ्रंट कार्बन. हा बघा, हा कार्बन, आणि जे मागचे हायड्रोजन्स आहेत ते हे, त्या पद्धतीने आपल्याला हे दिसतं आहे. तेच याच्यावरनं जर काढलं, जसं तो कीप कॉन्स्टंट, याला रोटेट केलं, याला रोटेट करून जर आपण असं ठेवणार तर बघा, तर हे जे आपल्याला कार्बन दिसतं आहे, हे बघा, हे जे 2 हायड्रोजन दिसत आहे ते 2 हायड्रोजन्स आणि त्यांच्या बॅकचा, म्हणजे या दोघांच्यामध्ये एक कार्बन. तर ह्या पद्धतीने आपण हे शो करू शकतो की जसं सपोज आपण असं दाखवलं तर हे 2 हायड्रोजन्स म्हणजे हे जे दिसत आहे, हा बघा, हा मागचा हायड्रोजन आणि हा या पद्धतीने, म्हणजे या पद्धतीने आपण शो करू शकतो. तर हे कन्फर्मेशनल आयसोमर्स आहेत अल्केन्समध्ये. आता आपण बघूया इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. Industrial sources, crude petroleum and natural gas are the source of alkanes. Dead plants buried under the earth billions of years ago got converted into crude oil under the high temperature and pressure conditions. बघा, क्रूड पेट्रोलियम किंवा नॅचरल गॅसेस हे अल्केन्सच आहेत. ओके, तर हे कुठून आली? तर अंडरग्राऊंड ही कशा पद्धतीने मिळाली? तर अर्थमध्ये हे जे काही डेड प्लांट्स असतील तर ती बरीड झाली असतील अनेक वर्ष आधी, आणि त्यांचं कन्व्हर्जन कशात झालंय? क्रूड ऑइलमध्ये, ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. द क्रूड ऑइल कलेक्टेड इन डोम शेप कॅव्हिटीज अंडर द अर्थ सरफेस. आणि हे जे काही क्रूड ऑइल आहे ते अर्थ सरफेसमध्ये तयार झालेल्या कॅव्हिटीमध्येच तिथे स्टोअर झालं, विच वी कॉल्ड ऑइल वेल्स. त्यांना आपण ऑइल वेल्स असं बोलतो, म्हणजे तेलाच्या ज्या काही विहिरी असतात त्या. अल्केन्स आर ऑब्टेन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल इन ऑइल रिफायनरीज. आणि ऑइल रिफायनरीजपासूनच आपल्याला हे क्रूड ऑइल जर आपण घेतलं, त्याच्यातनं इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या तर आपल्याला प्युअर ऑइल्स मिळत असतात. तर हे नॅचरल सोर्स झाला एक प्रकारचा, इंडस्ट्रियल सोर्सेस. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्समध्ये बघूया फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड म्हणजेच काय? अल्किन्स आणि अल्काइन्स. Catalytic hydrogenation of alkanes or alkynes with dihydrogen gases gives corresponding alkane finely divided powder of platinum or palladium or Ni used as a catalyst. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सचा वापर करून आपल्याला अल्केन्स तयार करायचा. मग तो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अल्किन्स घेऊ शकतात किंवा अल्काइन्स, कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेऊ शकतात किंवा ट्रिपल बॉन्ड घेऊ शकतात. त्याच्यात डायहायड्रोजन म्हणजे H2 हा गॅस ऍड करायचा आहे आणि कॅटॅलिस्ट वापरायचे आहेत जो रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, तो म्हणजे प्लॅटिनम, TT, पॅलेडियम, PD, निकेल, Ni. हे कॅटॅलिस्ट, यांच्यापैकी कुठला एक कॅटॅलिस्ट आपण घेऊ शकतो. तर एक रिॲक्शन मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. इथिन, फ्रॉम अल्किन्समध्ये इथिन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
प्लस H2. मग इथून हा ब्रेक करायचा, एक H ह्या कार्बनला द्यायचा, एक H ह्या कार्बनला द्यायचा आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होणार. म्हणून इथिनचं कन्व्हर्जन इथेनमध्ये झालं बाय युझिंग कॅटलिस्ट. या तिघांपैकी कुठलाही एक कॅटलिस्ट आपण घेऊ शकतो. सेकंड एक्झाम्पल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. पुन्हा आपण H2 याच्यात ॲड करू. हा प्रॉपिन आहे, डबल बॉन्ड आहे. एक H ह्या कार्बनला, एक H ह्या कार्बनला, ज्यांच्यात डबल बॉन्ड आहे त्यांनाच द्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला प्रॉपेन मिळेल. म्हणजेच डबल बॉन्डचं काय होणार आहे, सिंगल बॉन्ड. इथे पण बघा डबल बॉन्डचं काय होणार आहे, सिंगल बॉन्ड. ओके, ही रिॲक्शन मी तुम्हाला पुन्हा बोर्डवर एक्सप्लेन करून दाखवतो. आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्केन्स फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण मागच्याच लेक्चरमध्ये अनसॅच्युरेटेड याचा मिनिंग तुम्हाला मी एक्सप्लेन केला आहे की कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. मग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये अल्किन आहे आणि अल्काइन्स आहे. तर मग फर्स्ट आपण बघूया फ्रॉम अल्किन्स. अल्किन्सवरून अल्केन कसा मिळतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण अल्केन्स प्रिपेअर करतोय अल्किनपासून, तर एक लक्षात ठेवायचं आहे, कार्बन कार्बन जिथेही डबल बॉन्ड असेल त्या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन आपल्याला सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे. जसं आपल्याला अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला माहिती असतो. काय असतो अल्किनचा जनरल फॉर्म्युला, CnH2n. हा अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे, CnH2n. त्याच्यामध्ये मी H2 ॲड करतोय. हा बघा, एक डायहायड्रोजन, हा एक डायहायड्रोजन मी याच्यात ॲड करतोय विथ कॅटलिस्ट लाईक प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल. यांच्यापैकी कुठलाही एक कॅटलिस्ट आपण वापरायचा आहे. तो ज्यावेळेस मी इथे ॲड करतो तर ह्या 2n मध्ये हे दोन ॲड होतील. म्हणजेच काय तयार होणार आहे, CnH2n+2 आणि यालाच आपण अल्केन बोलतो. म्हणजेच अल्किनचं कन्व्हर्जन अल्केनमध्ये झालं. ओके, जनरल रिॲक्शन बघूया. कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्यात मी H2 ॲड करतो. म्हणजेच अल्किनमध्ये मी डायहायड्रोजन ॲड करतो. एक हायड्रोजन ह्या कार्बनला आणि एक हायड्रोजन ह्या कार्बनला दिला आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालं आणि तिथे 2H आपण ॲड केले. एक्झाम्पल बघूया. इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 या दोघांमध्येच ॲडिशन करायची आहे. जिथे डबल बॉन्ड असतो तिथेच ॲडिशन करायची. या दोघांमध्ये ॲडिशन करूया. एक H या CH2ला देणार, एक H ह्या CH2ला देणार. CH2 कडे ऑलरेडी 2H आहे, त्या CH2 कडे ऑलरेडी 2H आहे. एक एक H जर त्यांना देऊन टाकला तर त्यांचं कन्व्हर्जन होणार CH3 सिंगल बॉन्ड CH3. बघा, सिम्पलची ॲडिशन रिॲक्शन केली. एक H ह्या कार्बनला दिला, एक H ह्या कार्बनला दिला, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड आणि CH2ला एक H दिला तो झाला CH3. या CH2ला एक H दिला तो झाला CH3. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्ड या दोघांमध्ये इथे आहे का, मग या CH3ला H द्यायचा नाही, पण तो लिहावा लागेल. हा सिंगल बॉन्ड ऑलरेडी आहे, आपल्याला डबलचं सिंगल करायचं आहे. म्हणजेच मला ॲडिशन या CH2 आणि ह्या CHला करायची आहे. पुन्हा H2 देणार, मग मी एक H याला दिला आणि एक H याला दिला. म्हणजेच कन्वर्ट होईल CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3. ते या पद्धतीने, म्हणजे मी एक CHला H दिला तो झाला CH2 आणि CH2ला एक H दिला तो झाला CH3. या पद्धतीने इथिन इज कन्वर्ट इंटू इथेन आणि प्रॉपिन इज कन्वर्टेड इंटू प्रोपेन. ओके, असं तुम्ही कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता की ज्याच्यात तुम्ही डबल बॉन्ड कार्बनमध्ये असतील त्या दोन कार्बनला एक एक H दिला तर डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. ओके, आता फ्रॉम अल्काइन्स. अल्काइन्स म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जसं CH ट्रिपल बॉन्ड CH ट्रिपल बॉन्ड CH. आता H2 मला इथे दोन वेळेस घ्यावे लागतील कारण की इथे डबल बॉन्ड नाही, ट्रिपल बॉन्ड आहे. मग ह्या कार्बनला 2 आणि ह्या कार्बनला 2 असे आपल्याला 4 H लागत आहेत. मग आहेत बघा इथे 2 टाइम्स H2 म्हणजे 4 H झाले. 2 याला दिले, 2 याला दिले. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डायरेक्टली सिंगल बॉन्डमध्ये झालं. म्हणजे बघा, ट्रिपल इज ऑल्सो कन्वर्टेड इंटू सिंगल. म्हणजे इथाईन, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, ETHYNE. ओके, हा ई नको आहे. इथाईन कन्वर्ट्स इंटू इथेन.
मग जनरल रिॲक्शन्स आपण असे सांगू शकतात की अल्किनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n, त्याच्यात 2 H ॲड केले म्हणून CnH2n+2. अल्काइनचा फॉर्म्युला असतो CnH2n-2, त्यामध्ये 2 वेळेस हायड्रोजन्स ॲड केले, मग +2 - 2 एक कॅन्सल आणि एक +2 ॲड होऊन जाईल. त्या पद्धतीने म्हणजेच अल्काइनचं कन्वर्जन अल्केनमध्ये किंवा अल्किनचं कन्वर्जन अल्केनमध्ये होऊ शकतं. हेच तुम्हाला मी बोर्डवर पुन्हा एक्सप्लेन करून दाखवतो. आता सेकंड रिॲक्शन फ्रॉम अल्काइन्स. ओके, कारण की अनसॅच्युरेटेड म्हणजे फक्त अल्केन नसतो, तर अल्काइन पण असतो. आणि अल्काइन म्हटलं तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता ट्रिपल बॉन्डचं आपल्याला सिंगल बॉन्ड करायचं आहे. जसं आपण डबल बॉन्डचं सिंगल केलं तर आपण एक वेळेस डाहायड्रोजन घेतलं, पण ट्रिपल बॉन्डचं सिंगल बॉन्ड करायचं असेल तर 2 वेळेस डाहायड्रोजन घ्यायचा, कारण की आपल्याला 4 ॲटम्स लागणार आहेत. कशा पद्धतीने, तर हा अल्काइनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे CnH2n+2, म्हणजे हा -2ला कॅन्सल करण्यासाठी +2 आणि अजून आणण्यासाठी +2 असे 4 H लागले. म्हणून आपण किती वेळेस घेतो, 2 टाइम्स डाहायड्रोजन घेतो. एक सिम्पल, एक डबल बॉन्ड, एक डाहायड्रोजन. मग ट्रिपल बॉन्ड म्हटलं तर 2 डाहायड्रोजन. ओके, मग जेव्हा पण ट्रिपल बॉन्ड दिसेल H2 किती वेळेस घ्या, 2 वेळेस घ्या. आणि त्या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशात होतं आहे, सिंगल बॉन्डमध्ये. मागच्या वेळेस आपण एकच हायड्रोजन देत होतो त्या कार्बनला, आता आपल्याला तिथे 2 हायड्रोजन्स द्यायचे. जसं या कार्बनला 2 हायड्रोजन्स दिले, या कार्बनला सुद्धा 2 हायड्रोजन्स दिले, आणि अल्काइन इज कन्वर्टेड इंटू अल्केन. सिमिलरली हिअर इथाइन. बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, आणि ज्यावेळेस आपण याची रिॲक्शन हायड्रोजन बरोबर करणार तर हा किती वेळेस घ्यावा लागेल आपल्याला, 2 टाइम्स H2 घ्या, कारण की ते ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, ह्या कार्बनला 2, मागच्या वेळेस एकच देत होतो, इथे 2, ऑलरेडी त्याच्याकडे एक आहे, अजून 2 दिले म्हणजे तो झाला CH3. ट्रिपल बॉन्ड्स कन्वर्ट्स इंटू सिंगल बॉन्ड. हा CH आहे, त्याला अजून 2 H दिले, तो पण झाला CH3, म्हणजेच इथाइन इज कन्वर्ट्स इंटू इथेन. पुन्हा इथे ट्रिपल बॉन्ड आहे बघा, या ट्रिपल बॉन्डचं पुन्हा आपल्याला सिंगल बॉन्ड करायचं आहे. किती H आहेत बघा इथे, H2. मग आपल्याला हा किती वेळेस घ्यावा लागेल, 2 टाइम्स, कारण की ट्रिपल बॉन्ड आहे. या CH3कडे सिंगल बॉन्ड आहे, तिथे ॲडिशन करायची नाही, ॲडिशन ह्या दोघांमध्ये होते. या कार्बनला 2 आणि ह्या कार्बनला 2, असे 4 हायड्रोजन्स आहेत बघा आपल्याकडे, 2 × 2 4. याला 2 दिले म्हणजे हा CH2, ज्याच्याकडे ऑलरेडी एक आहे, अजून 2 दिले म्हणजे CH3, म्हणजेच आपल्याला मिळेल CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3 मीन्स प्रोपेन. तर ह्या पद्धतीने आपण प्रोपेन इज कन्वर्ट्स इंटू प्रोपेन केलं. तर या पद्धतीने अनसॅच्युरेटेड जे काही हायड्रोकार्बन्स आहेत त्यापासून आपण अल्केन तयार करू शकतो. ओके, कंडिशन जर डबल बॉन्ड असेल म्हणजेच अल्कीन असेल तर एकच वेळेस डायहायड्रोजन घ्यायचा आणि कॅटॅलिस्ट यांच्यापैकी कुठलाही एक यूज करू शकतात. आणि ज्यावेळेस अल्काइन असेल त्यावेळेस 2 वेळेस डायहायड्रोजन घ्यायचा, आणि ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करताना 2 हायड्रोजन त्या प्रत्येक कार्बनला द्यायचे ज्याच्यात डबल बॉन्ड आहे. ही ॲडिशन फक्त डबल बॉन्डेड कार्बनमध्येच करायची, ज्यांच्यात सिंगल बॉन्ड आहे त्याला द्यायचा नाही. तर या पद्धतीने आपण ही जी काही रिॲक्शन आहे ती कंप्लीट केली. आता पुढची रिॲक्शन आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. Alkyl halides on reduction with zinc and dilute hydrochloric acid form alkanes. एक्झाम्पल बघूया. बघा, हा मी मिथिल आयोडाईड घेतला, एक अल्किल हॅलाइड आहे. त्याची रिॲक्शन नेसेंट हायड्रोजन्स बरोबर झाली आहे. नेसेंट हायड्रोजन्स झिंक आणि HCl यांच्या कपलिंगपासून मिळालेले आहेत. तर 2 H आहेत, एक H ह्या आयला द्यायचा आहे आणि एक H ह्या CH3ला द्यायचा आहे. समजा आपण एक H ह्या CH3ला दिला तर तो CH4 मध्ये कन्वर्ट होणार, आणि एक ह्या आयला दिला तर तो H आहे. त्या पद्धतीने आपल्याला अल्केन मिळेल. सेकंड एक्झाम्पल बघा, CH3CH2Br प्लस इथिल ब्रोमाइड, 2 H आहे, पुन्हा नेसेंट हायड्रोजन्स, एक H आपण ह्या Brला देऊया, एक H याला दिला, त्या पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन मिळेल. तर हे सुद्धा मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करून दाखवतो. फ्रॉम अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइडचं रिडक्शन जर केलं तर आपल्याला ही
अल्केन मिळत असतो. कशा पद्धतीने तर झेड एन आणि एस सी एल यांची जर कपलिंग केली, झिंक आणि एस सी एल यांची जर रिॲक्शन झाली तर ते नेसेंट हायड्रोजन प्रोड्यूस करतात. नेसेंट मीन्स न्यू बॉन्ड, आत्ताच जन्मलेला. ओके, या दोघांच्या रिॲक्शन्सने आत्ताच तयार झालेले हे नेसेंट हायड्रोजन आहेत ते दोन वेळेस घ्यायचे. एक हायड्रोजन ह्या एक्सला द्यायचा आहे, दुसरा हायड्रोजन ह्या आरला द्यायचा आहे, म्हणजे आर एच प्लस एच एक्स मिळेल. जसं एक्झाम्पल बघूया. CH3Cl plus 2 times these nascent hydrogens obtained by zinc and SCl. एक H या Cl ला दिला म्हणजे तो झाला HCl. हे बघा, एक H याला दिला आणि एक उरलेला या CH3 ला द्या. CH3 ला जर एक H दिला म्हणजे तो झाला CH4, म्हणजेच आपल्याला मिळाला मेथेन. ओके, पुढचं एक्झाम्पल. CH3 CH2Br प्लस पुन्हा हे नेसेंट हायड्रोजन्स झिंक SCl कपलिंगपासून मिळालेले. पुन्हा एक H या Br ला द्या, एक H या CH2 ला द्या. Br ला जो कनेक्टेड आहे त्यालाच द्यायचा, CH3 ला नका देऊ. ओके, मग काय स्ट्रक्चर CH3 प्लस HBr म्हणजेच इथेन मिळाला. तर अशा पद्धतीने आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह करू शकतो. ओके, की एक H मी या Br ला दिला आणि एक H या CH2 ला दिला, CH2 ला H दिला तर तो काय झाला CH3. ओके, पुढची रिॲक्शन आहे बाय युजिंग रिॲक्टिव्ह मेटल. In 19th century, alkyl halides were transferred into alkane having double the number of carbons by Wurtz coupling reaction using the reactive metal sodium. बघा, सोडियम मेटलची रिॲक्शन अल्किल हॅलाइड्स बरोबर करायची आहे, पण दोन मॉलिक्युल्स घ्यायचे अल्किल हॅलाइडचे. बघा, दोन अल्किल हॅलाइड्स घेतले आणि सोडियम घेतला. याची रिॲक्शन झाल्यानंतर बघा, इथून बीआर काढून टाका, हे दोघं CH3 एकमेकांना कनेक्ट करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बघा, जो डॉटेड पोर्शन हा काढून जर टाकला तर आपल्याला हे CH3 एकमेकांना कनेक्टेड दिसतील आणि NaBr इथून आपल्याला लॉस होताना दिसेल ट्वाइस. काही 2 Na 2 Br 2 NaBr इथनं लॉस होतील. तर या पद्धतीने ही रिॲक्शन आहे. ही सुद्धा मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो. सेकंड मेथड फ्रॉम अल्किल हॅलाइड. त्याच रिॲक्शनला वर्ट्स रिॲक्शन असं म्हणतात. काय करायचं या रिॲक्शनमध्ये की टू मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड when react with sodium metal it forms अल्केन, हायर अल्केन. म्हणजे काय की बघा, दोन जर आपण अल्किल हॅलाइड्स घेतले, जसं हा एक RX प्लस हा RX, असे दोन वेळेस अल्किल हॅलाइड घ्यायची, त्याची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर करायची आणि हा एवढाच ग्रुप आपण काढून टाकला तर उरेल काय, इकडे R आहे, इकडे पण एक R आहे, ते या पद्धतीने मिळेल. आणि बाय प्रोडक्ट 2Na आणि X म्हणजेच 2NaX. एक एक्झाम्पल घेऊया. CH3Cl प्लस 2Na प्लस ClCH3. पुन्हा बघा, मी दोन वेळेस अल्किल हॅलाइड्स घेतले, इथून Cl, इथून Na आणि हा Cl गेला, उरला इथे कोण CH3 आणि इथे पण उरला आहे CH3. तर आपल्याला प्रोडक्ट मिळेल CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2NaCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2Br प्लस 2Na प्लस हाच इथे लिहिणार, फक्त उलट लिहा, Br CH2 CH3. इथून पुन्हा Br, इथून Na, इथून Br, हे एवढं रिमूव्ह करा आणि उरलेलं जसं दिसतंय तसं ॲड करा. इथून स्टार्ट करा. काय दिसतोय आधी CH3, त्यानंतर पुढे CH2, त्यानंतर हा एवढा गॅप आहे म्हणजे तिथे सिंगल बॉन्ड. पुढे काय दिसतोय CH3 दिसत, आधी कोण दिसतोय CH2, CH3 नंतर CH2, इथे CH2 पाहिजे. ओके, CH3 CH2, पुढे हा CH2, देन हा लास्ट CH3. त्या पद्धतीने आपल्याला ब्युटेन मिळेल. मग एक लक्षात ठेवा, हायर अल्केन्स मिळतात म्हणजे एक कार्बनचा अल्किल हॅलाइड आहे तर आपल्याला 2 कार्बनचा अल्केन मिळाला. 2 कार्बनचा अल्किल हॅलाइड असेल तर 4 कार्बनचा मिळतो. म्हणून यामध्ये मिथेन पॉसिबल नसतो. म्हणून तुम्हाला MCQ पण विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग अल्केन नॉट ऑब्टेन्ड बाय वर्ट्स रिॲक्शन. तर वर्ट्स रिॲक्शनने मिथेन मिळू शकत नाही, कारण की बघा,
एक कार्बन घेतला तर 2 मिळत आहे, 2 कार्बन घेतला तर 4 कार्बनचा मिळतो आहे. सपोज आपण 3 कार्बनचा घेतला तर 3च्या डबल म्हणजे 6 कार्बनचा मिळतो आहे. म्हणून ही मेथड इवन नंबर ऑफ अल्केन्स मिळवण्यासाठी बेस्ट मेथड आहे. तर या पद्धतीने म्हणजे हायर अल्केन्स मिळतात. 2 कार्बन आहे, हे 2 आणि हे 2 असे 4, म्हणून 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आपण घेत असतो. When 2 molecules of alkyl halide react with sodium metal, it form higher alkane. This reaction is called as Würtz reaction. पुढची रिॲक्शन आहे आता ग्रिग्नार्स रिएजन बाय ग्रिग्नार्स रिएजन. आता ग्रिग्नार्स रिएजन पहिले काय आहे, तो कसा प्रिपेअर करतात ते बघूया. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स म्हणजेच ग्रिग्नार्स रिएजन आर ऑब्टेन बाय ट्रीटिंग अल्किल हॅलाइड्स विथ द ड्राय मेटल मॅग्नेशियम. ज्यावेळेस अल्किल हॅलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाली ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, तर आपल्याला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळतो. दिस ऑन ट्रीटमेंट विथ वॉटर. ह्या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच ग्रिग्नार्स रिएजनची वॉटर बरोबर रिॲक्शन झाल्यावर आपल्याला अल्केन्स मिळतात. जसं RX म्हणजे अल्किल हॅलाइड, त्याची मॅग्नेशियम बरोबर रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर मॅग्नेशियम या दोघांमध्ये ॲड होऊन जाईल. म्हणजे असं लक्षात ठेवा, ह्या दोघांमध्ये हा तिसरा. ओके, RX मध्ये हा Mg ॲड झाला म्हणजेच काय मिळेल RMgX, आणि यालाच म्हणतात अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच ग्रिग्नार्स रिएजन. याची रिॲक्शन जर आपण वॉटर बरोबर केली तर हा डॉटेड पोर्शन हा एवढा जर काढून टाकला तर आपल्याला काय दिसते, R आणि H, आणि RH लाच आपण म्हणतो अल्केन, आणि हा MgXOH हा तिथून, हे बघा MgX आणि हा OH तिथून लॉस झाला. एक्झाम्पल बघूया. समजा हा R जर आपण CS3 घेतला, हा I घेतला, Mg बरोबर रिॲक्शन झाली तर CS3MgI म्हणजेच मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, CS3MgI मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. पुन्हा त्याचं वॉटर बरोबर रिॲक्शन केली तर इथं जर सपोज आपण डॉटेड पोर्शन जर काढला तर MgI आणि हा OH इथून लॉस होईल. CH3H म्हणजेच तुम्ही असे लिहू शकतात CH4, तर मिथेन आपल्याला मिळेल. त्या पद्धतीने या रिॲक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. हे तुम्हाला मी बोर्डवर पण एक्सप्लेन करतो. फ्रॉम ग्रिग्नार्स रिएजन. बघा आता ग्रिग्नार्स रिएजन अल्किल हॅलाइड, RX हा अल्किल हॅलाइड आपण घेतोय. याची रिॲक्शन ज्यावेळेस मॅग्नेशियम या मेटल बरोबर केली जाते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस आपल्याला RMgX मिळतो, आणि यालाच म्हणतात ग्रिग्नार्स रिएजन म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच ग्रिग्नार्स रिएजन. तो कसा तयार करायचा की अल्किल हॅलाइड वेन रिॲक्ट विथ मॅग्नेशियम मेटल, अल्किल हॅलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम बरोबर झाली तर आपल्याला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड मिळतो. ओके, तर सिम्पलची रिॲक्शन आहे, या दोघांमध्ये हा तिसरा ॲड करून द्यायचा आहे. बघा R आणि X मध्ये Mg म्हणजेच RMgX. जसं फॉर एक्झाम्पल CH3 आणि Cl आहे, आणि प्लस जर आपण Mg केलं तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. काय करायचं, CH3 Cl मध्ये Mg टाकून द्या म्हणजेच CH3MgCl, आणि नाव मिथिल मॅग्नेशियम, आणि Cl आहे म्हणजे क्लोराईड. तर या पद्धतीने मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड आपण मिथिल क्लोराईडपासून तयार करतोय. ओके, हे झालं ग्रिग्नार्स रिएजन प्रिपरेशन. आता ह्यावरून अल्केन्स कसं तयार करतात. ज्यावेळेस आपण हा कुठलाही एक ग्रिग्नार्स रिएजन घेऊया, त्याची रिॲक्शन वॉटर बरोबर जर केली H2O मी असं लिहितो HOH, तर ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट, इथून हा MgCl आणि हा OH एवढा पार्ट जर गेला, रिमूव्ह करून टाका. MgCl आणि OH, उरलेला H याला देऊन टाका. मग CH3ला H दिला तर CH4 झाला. बघा, ह्या CH3ला एक H दिला म्हणजे CH4 झाला, प्लस MgCl आणि हा OH. तर या पद्धतीने आपल्याला मिथेन मिळतोय. ओके, समजा आपण दुसरी एक रिॲक्शन घेतली, CH3 CH2 MgBr प्लस मी पुन्हा HOH म्हणजेच वॉटर इथे ॲड केला, तर तुम्ही काय करायचं, MgBr आणि OH काढून टाका. म्हणजे हा H या CH2ला दिला, CH2ला H दिला म्हणजे तो काय झाला CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस MgBr OH. त्या पद्धतीने आपल्याला मिळेल. ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट यूज करायचं. म्हणजे ग्रिग्नार्स रिएजनची जेव्हाही आपण रिॲक्शन करतो तर काय करायचं, पहिले ग्रिग्नार्स रिएजन प्रिपेअर करा.
जसं RX मध्ये Mg ॲड केला RMgX मिळाला, CH3Cl मध्ये Mg ॲड केला CH3MgCl मिळाला. तसं हा कसा मिळाला असेल, CH3CH2 Br मध्ये Mg ॲड केल्यावर आपल्याला हा मिळाला असेल CH3CH2MgBr. त्याचं जर वॉटरबरोबर रिॲक्शन केली तर MgCl आणि OH गेला, उरलेला H त्याच्या शेजारचा म्हणजे Mgला जो कनेक्ट आहे, Mgला जो कनेक्टेड आहे त्यालाच हा H द्या. म्हणजे या CH3ला H दिला म्हणजे तो झाला CH4. Mgला CH2 कनेक्टेड होता, मी हा H त्या CH2ला दिला म्हणजे तो काय झाला CH3. तर या पद्धतीने आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह केली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.